ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सायली प्रेग्नंट असल्याची न्यूज अर्जुनला समजताच अर्जुनने सायलीला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं आणि संपूर्ण सुभेदारांनी सायलीच्या प्रेग्नन्सीचं इथे कौतुक केलेलं असतो आणि सोहळा साजरा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता सायली अर्जुनचं लग्न होऊन 3-4 वर्ष तर झालेले असतात. सुभेदार कुटुंब नातवंडाची आतुरतेने वाट बघत असतात. आता अस्मिताला बाळ झालेलं आहे, त्यामुळे नातवंडाची तशी हौस त्यांची पूर्ण झाली. पण आता ते झालं मुलीचं बाळ. पण इथे आता अर्जुनचं सुद्धा त्यांना बाळ हवं असतं, कारण त्यांची तशी इच्छा असते. आजी आजोबा म्हटलं की त्यांची अशी इच्छा असणारच. मागच्या वेळेला सुद्धा तिला इथे ॲसिडिटी झाली होती, पित्त झालं होतं. तेव्हा सगळ्यांना काय वाटत होतं की सायली प्रेग्नेंट आहे, पण तेव्हा तसं काहीच नव्हतं. आणि सायली प्रेग्नेंट नाही आहे हे समजल्यानंतर सगळे खूपच जास्त निराश झालेले असतात. पण आता खऱ्या अर्थाने सायली प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट आता तिला सगळ्यांना सांगायची असते. पण एक प्रॉब्लेम छोटासा असा असतो, अर्जुन आहे ना, त्याला आता बाळ हवं आहे, पण त्याला असं वाटतं की बाळाला सांभाळणं, त्याला वाढवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी मी नाही सांभाळू शकत. मी कुठेतरी कमी पडेन. मी बाबा चांगला होऊ शकतो ना, मला बाबा बनायचं आहे, पण मला माझ्या डॅडसारखा बाबा बनायचा आहे, एकदम परफेक्ट. तेव्हा इथे आता तिला सायलीला त्याच गोष्टीची भीती वाटत असते. म्हणजे मी प्रेग्नेंट आहे ही बातमी कळल्यानंतर अर्जुनला आनंद झाला पाहिजे. त्याला असं नको वाटायला, अरे देवा, आता सायली प्रेग्नेंट आहे, आता कसं होणार, म्हणजे असं त्याला वाटायला नको, अशी सायलीची इच्छा असते. तिने आता घरी इथे टेस्ट केलेली असते. तर आता 2 लाईन आलेल्या असतात. तिला कळतं की मी प्रेग्नेंट आहे, पण तिला डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्यायचं असतं. मागच्या वेळेसारखं काही म्हणजे ॲसिडिटी, पित्त वगैरे तर नाही ना. आणि मग ती डॉक्टरांकडे जाते आणि व्यवस्थित आता टेस्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये समजतं की ती खरोखरच प्रेग्नेंट आहे. तेव्हा सायलीला काळजी घ्यायला सांगितलेली असते. पुढचे 3 महिने एकदम व्यवस्थित जपायचं असतं. जड उचलणं ह्या गोष्टी करायच्या नसतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन हे आनंदी आणि प्रसन्न ठेवायचं असतं, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे सायली तर सगळ्या गोष्टी करणार, पण आधी तिला ह्या गोष्टी घरी सांगायच्या असतात. प्रेग्नेन्सी टेस्ट केलेले रिपोर्ट तिच्याकडे असतात. पण सायली सांगू की नको सांगू, सांगू की नको सांगू असा विचार करत असते. आणि तेव्हा तिला वाटतं की अर्जुन असं तर म्हणणार नाही ना की आत्ताच मला बाळ नको होतं आणि आता आपण बाळाला जन्म द्यायचा, असं का? असं जर म्हणालं तर मी काय करू? मग इथे सायली म्हणते की मी नंतर सांगू का अर्जुन सरांना, मी नंतर सांगते. तेव्हा इथे प्रेग्नन्सी रिपोर्ट तिच्या आता बॅगमध्ये असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली पूर्णाजीच्या रूममध्ये असते ना. पूर्णाजी म्हणते की तन्वी, ये तू माझ्याबरोबर झोप. तेव्हा सायली आपली पर्स तिथेच ठेवते आणि ती पूर्णाजीच्या रूममध्ये गेलेली असते. सायली खूप वेळा अर्जुनला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे हेच की ती प्रेग्नेंट आहे. पण अशा काही गोष्टी घडत असतात ज्याच्यामुळे तिला सांगता येत नसतं की ती प्रेग्नेंट आहे. कोणी ना कुणीतरी अडवत असतं किंवा कुणीतरी येत असतं. पण तिला आधी ही गोष्ट अर्जुनला सांगून त्याची रिॲक्शन बघायची असते आणि मगच ही गोष्ट तिला घरामध्ये सांगायची असते सगळ्यांना. आणि तेव्हा इथे अर्जुनला तिला काही सांगता येत नाही आणि मग इथे आता सायली जाते पूर्णाजीच्या रूममध्ये. तेव्हा अर्जुन आता सायलीची पर्स उचलतो, बॅग उचलतो आणि ठेवायला जाणार. तेवढ्यातच तो पेपर खाली पडतो, ते रिपोर्ट्स खाली पडतात, जे आता अर्जुनच्या हाती लागतात. आणि अर्जुनला कळतं की सायली प्रेग्नेंट आहे. अर्जुनला तर खूप आनंद होतो. अर्जुनला वाटतं की ही गोष्ट मला सायलीने सांगितली का नाही. तेव्हा त्याला आठवतं की गेली 2 दिवस सायली मला हेच सांगण्याचा प्रयत्न करते आणि मी मूर्खासारखा तिला सारखं सारखं हेच म्हणतोय की मला बाळाची भीती वाटते, बाळ सांभाळणं खूप कठीण आहे, असं आणि तसं. असं तर वाटणार नाही ना इथे आता, म्हणजे सायलीला असं तर वाटणार नाही ना की मी इथे बाळ नको म्हणतोय. तिचा गैरसमज तर होणार नाही ना की मला बाळ नको आहे म्हणून मी हे सगळं बोलतोय, असं तर वाटणार नाही ना. मला बाळ नको आहे म्हणून इथे सायली गप्प बसली असेल का, असे विचार तिच्या मनामध्ये येत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता अर्जुन म्हणतो, अरे बापरे, सायली प्रेग्नेंट आहे. पण तिला वाटत असेल की जर मला सांगितलं आणि मला आनंद नाही झाला तर, कारण मी कधीच हौशेने बोललेलो नाही आहे की मला बाळ हवं आहे. तेव्हा इथे आता लगेचच अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता मी सायलीला एका वेगळ्या पद्धतीनेच तिला मी सरप्राईज देणार आहे. आणि मग काय होतं, इथे आता सायली सकाळी रूममध्ये येते. अर्जुन तिच्याबरोबर बोलायला तयार नसतो. तेव्हा इथे आता सायली म्हणते, अहो काय झालं, तुम्ही माझ्याजवळ नीट बोलत का नाही? तो म्हणतो, मला नाही बोलायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, काय झालं, माझं काही चुकलं का? तुम्ही माझ्याशी का बोलत नाही? मी पूर्णाजींकडे झोपायला गेले म्हणून तुम्हाला राग आला आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे सायली. तेव्हा ती म्हणते, कुठली गोष्ट? आपल्या आयुष्यातलं एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून का लपवून ठेवलंस? तेव्हा ती म्हणत असते, कुठलं सत्य? तेव्हा मी तुमच्यापासून काहीच लपवलेलं नाही आहे. अर्जुन म्हणतो की तू आई होणार आहेस ना? तू प्रेग्नंट आहेस हे रिपोर्ट का लपवून ठेवलेस माझ्यापासून? मी सांगितलं होतं ना तुला सायली, की आत्ताच मला बाळ नको आहे म्हणून. बाळाला सांभाळणं खूप मोठी जबाबदारी असते, सांगितलं होतं की नाही? मग तरीसुद्धा का का तू मला सांगितलं नाहीस? तू प्रेग्नेंट आहेस हे माझ्यापासून का लपवून ठेवलंस? डॉक्टरांकडे सुद्धा तू एकटीच गेलीस. मला सांगणंसुद्धा तू जरुरीचं समजली नाहीस. मला अजिबात तुझं हे वागणं आवडलेलं नाही आहे सायली. सायली म्हणते, अहो सॉरी, मी तुम्हाला सांगणारच होते. पण मला असं वाटलं की तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल मला माहिती नाही. खरंच मला नाही कळलं की तुम्हाला कसं सांगायचं. आधीच तुम्हाला इथे बाळाची भीती वाटते आणि जर तुम्हाला कळलं की मी प्रेग्नेंट आहे आणि तुम्हाला राग आला तर? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, ही राग येण्याची गोष्ट आहे? नाही आहे का राग येण्याची गोष्ट? आहे ना? ती म्हणते, खरं तर नाही आहे राग येण्याची गोष्ट. अर्जुन म्हणतो, तुला असं वाटतं सायली, पण ही जबाबदारी खूप मोठी आहे. ही जबाबदारी मी नाही पेलू शकलो तर? मी एक चांगला बाबा नाही झालो तर? तेव्हा इथे सायली म्हणते, असं काही नाही होणार. आणि कुठे तुम्हाला एकट्यालाच बाळ सांभाळायचं आहे? मी असणारच आहे ना तुमच्याबरोबर. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही, पण तरीसुद्धा मला तुझं हे वागणं पटलेलं नाही आहे सायली. आणि मग काय होतं, सायली सरळ आता निघते आणि त्याच्या मागे मागे जात असते. तेव्हा इथे अर्जुन काय करतो, अर्जुन म्हणतो, राहू दे, तुझ्याजवळ बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि तो सरळ आता निघून जातो. तेव्हा सायली त्याच्या मागे मागे जाते. बघते तर काय, सगळ्यांनी इथे खाली आता छान अशी तयारी करून ठेवलेली असते. सायली प्रेग्नेंट आहे म्हणून इथे अर्जुनने रात्रीच सगळ्यांना मेसेज केलेला असतो की आपल्याला उद्या सायलीला सरप्राईज द्यायचा आहे. सायली प्रेग्नेंट आहे आणि तिने टेस्ट केली आहे. रिपोर्ट मी स्वतः बघितलेले आहेत. तो जाऊन आपल्या मम्मी पप्पालासुद्धा हे सत्य सांगतो. आणि मग इथे सगळेजणं, अस्मिता, त्याचबरोबर अश्विन, सगळेजणं तयारी करतात. आणि इथे छान आता तयारी करण्यात आलेली असते. आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता सायलीचं खूप भरभरून कौतुक केलं जातं. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ असं आता सगळेजणं म्हणतात. अर्जुन सायलीचं कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. आणि तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, हे काय चाललं आहे, अर्जुन आणि सायलीला काय इथे कॉंग्रॅच्युलेशन्स करतायत ना, म्हणजे इथे अश्विनला केलं पाहिजे अशी तिची इच्छा असते. पण त्यावेळेला आता कुणीही पूर्णाजीकडे लक्ष देत नसतं. तर इथे आता लक्ष असतं ते फक्त आणि फक्त अर्जुन आणि सायलीच्या आनंदाकडे. आणि तेव्हा इथे आता छान असं अभिनंदन केलं जातं. केक कट केला जातो, सायलीला केक भरवला जातो. तिला आई असं जे काही नाव आहे ना ते तिच्या गळ्यामध्ये टाकलं जातं. त्याचबरोबर अर्जुनचं सुद्धा अभिनंदन केलं जातं. त्यामुळे इथे प्रताप काका असू दे किंवा कल्पना असू दे, विमल, सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळे सायलीचं भरभरून कौतुक करत असतात, तिचे लाड करत असतात. कल्पना आणि रविराज काका आणि सुमन हे तिघेजणंसुद्धा आलेले असतात सायलीला सरप्राईज देण्यासाठी. तर अशा रीतीने आता सायली खूपच जास्त दुःखी होते आणि ती म्हणत असते, काय हो, तुम्ही नाटक केलं का रागवण्याचं? तो म्हणतो, बायको, अगं एवढी मोठी आनंदाची बातमी तू आम्हाला सांगितली नाहीस. तुला काय वाटलं मला वाईट वाटेल? अगं मी घाबरतो, पण एक पॉईंट असा होता की मलासुद्धा बाळ हवंच होतं ना. पण नंतर मला असं वाटलं की ती जबाबदारी खूप मोठी असते, त्यामुळे आपण तेवढं मॅच्युअर झालं पाहिजे. पण तू आहेस ना माझ्याबरोबर, मग मला घाबरायची काय गरज? तू आहेस की त्याला चांगले संस्कार द्यायला, त्याला मोठं करायला, आणि तुझ्याबरोबर मी खंबीरपणे आहेच. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की मी माझ्या डॅडसारखा बाबा होईन की नाही मला माहिती नाही, पण तू मम्मासारखी आई नक्कीच होशील. खूपच प्रेमळ आणि केअरिंग, बरोबर ना? तेव्हा इथे लविंग आणि केअरिंग
तर आपल्या घरामध्ये सगळेच आहेत, तुम्हीसुद्धा सगळेजण आहात ना बाळाला मोठं करण्यामध्ये माझ्यासोबत. तेव्हा इथे पूर्णाजी लांबून आता बघत असते. पूर्णाजीला ही गोष्ट समजलेली असते की इथे तन्वी म्हणजे सायली प्रेग्नंट आहे. त्यामुळे पूर्णाजीला सुद्धा कौतुक वाटत असतं. पण ती अश्विनचं इथे कॉंग्रॅच्युलेशन्स करत असते, अश्विनचं कौतुक करत असते. सगळ्यांना पूर्णाजीची अवस्था माहिती आहे, त्याच्यामुळे कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि सगळेजण आता इथे सायलीला भरभरून आशीर्वाद देतात, तिला सरप्राईज देतात. तेव्हा इथे सायलीला खूप आनंद होतो की अर्जुन तिला थोडंसं फसवतो, तिला रडवतो, पण तिच्यासाठी खूपच छान असं सरप्राईज तयार करून ठेवलेलं असतं.